रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण आलो आज व्यंकटेश मंगल कार्यालय राऊरी येथे हळदीसाठी. मित्रांनो, हळदीसाठी आपण थोडं लवकर आलो होतो, परंतु इथं आल्यानंतर आपण बघितलं ना, अतिशय सुंदर असं हे व्यंकटेश मंगल कार्यालय. मग काय मित्रांनो, आपण गाडी दिली लावून शार्पी फिट करण्यासाठी आणि मग तोपर्यंत निघालो आपण मंगल कार्यालय. हे राऊरी आणि नेवासा तालुक्यातलं सगळ्यात मोठं आणि एकदम सुंदर असं मंगल कार्यालय म्हणलं तरी चालेल, कारण यासारखी सुविधा अजून तरी काही बाकीच्या मंगल कार्यालयामध्ये नाही आहे. इथं 1 टाइम 3 लग्न चालू होती मित्रांनो. दुपारी झालेलं एक लग्न, आता हे नाईटचं लग्न आणि आपण आलेलो आहे ते हळदीसाठी, म्हणजे ते उद्याचं लग्न. मित्रांनो, इतकी भरपूर पब्लिक असूनही स्वतंत्र व्यवस्था आहे मित्रांनो. सर्व गोष्टी इथं स्वतंत्र उपलब्ध आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी आणि स्वच्छता ही भरपूर महत्त्वाची असते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा इथे दिसून आला नाही. मग काय मित्रांनो, झटपट आम्ही पूर्ण फिरलो, बघितलं आणि मग आपल्या तोपर्यंत लाईटिंग फिट झाली होती. मग आपण गाडी चालू केली, कारण आपल्याला हळदीचा टाइम झाला होता. परंतु गाडी चालू करायच्या अगोदरच सायंकाळचा नवरदेव मिरून येत होता. मग आपण थोडंसं थांबून घेतलं आणि मग तोपर्यंत जेवणाचा कार्यक्रम चालू झाला मित्रांनो. मग आपण इथं जेवणाचा आनंद घेतला आणि जेवणाचं जर म्हणले तर इथं 1 से बढ़कर 1 होते. इथं चायनीज आयटम पासून तर आपले पूर्ण भारतीय सर्व पदार्थ इथे उपलब्ध होते. आणि मित्रांनो, इथे एक घास खाऊन सुद्धा आपलं पोट भरपूर भरलं होतं, कारण आयटमच तितके होते. आणि मग काय मित्रांनो, शेवटी बदाम शेक, मग त्याचाही आनंद घेतला आणि मग मित्रांनो आपली हळद चालू आहे. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या द नेवास्कर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मित्रांनो.